नमस्कार मंडळी, JBS निर्मितीलामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण क्रॉस बेल्ट लावलेलं 4 टक्स ब्लाउजचं पॅटर्न मेकिंग, पेपर कटिंग, कापड कटिंग आणि ते कसं शिवायचं ते या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर पूर्णतः सविस्तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 4 टक्सचं क्रॉस बेल्ट लावलेलं ब्लाउज मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघा, या ब्लाउजसाठी शोल्डर जे आहे ते मी 6 घेतलेला आहे आणि याचा आर्मची जी उंची आहे ते पण 6 आहे। तर गळ्याची उंची ही आपण 6 घेणार आहोत। तर आता चेस्ट पार्ट जो आहे, छाती जी आहे ते आपण हे 32 इंची आपण मापाचं ब्लाउज शिवणार आहोत। तर त्यासाठी बघा, हे आपलं चौथा पार्ट 32चा आपला 8 आणि त्याला मार्जिन आपण एक्स्ट्रा मार्जिन 2 इंच ठेवणार आहोत। शोल्डर पासून 10.5 इंचावरती आपण एक मार्क करून घेणार आहोत आणि इथून 4.25 तर खालच्या साईडला 2 इंचावरती मार्क करून घेऊन आपण टक्ससाठी मार्क करून घेणार आहोत। त्यानंतर इथून 2.5 इंचावरती मार्क करून खालती क्रॉस पट्टीला आपण मार्क करून घेणार आहोत। तर ही आपली क्रॉस पट्टी आहे। तर 1-1 सेंटीमीटरवरती टक्ससाठी मेजरमेंट घेणार आहोत आणि हे क्रॉस कर्व असं आपण त्याला देणार आहोत। तर आपलं हे 4 टक्समधलं फर्स्ट टक्स आहे, जे आपण 2 इंच उंचीचे घेतलेलं आहे आणि हे दुसरं टक्स आहे, त्याची रुंदी जी आहे ती 3.25 इंच आहे। आणि या साईडला आपण ते 2.25 इंच त्याची, आणि हा तिसरा टक्स जो आहे तोही 3.5 इंचाचा आहे। चौथा टक्स जो आहे आपला 5.5 इंचाचा होईल। हा या ठिकाणी असा एक सर्कल तयार होईल आणि या चारही टक्समधलं जे अंतर असेल ते 1.5 इंच असेल। तुम्ही मेजर करून बघू शकता। तर या तिन्ही साईडने तुम्ही मेजर करून बघा, जे 1.5 इंच मेजरमेंट तुम्हाला गॅपमध्ये दिसेल। आपण आता 4 टक्स ब्लाउजचं कापड कटिंग करून घेऊया। तर बघा, हे मी आता पॅटर्न जे घातलं होतं पेपरवरती मी इथं मेजरमेंटसाठी टाकलेलं आहे। 4 टक्स ब्लाउजला केव्हाही कापड बघा, पूर्ण ब्लाउज आपल्याला असं अंथरून घ्यायचं आहे। त्यातलं आपल्याला जेवढं आपल्याला ब्लाउजचं जे चेस्टचं आपलं मेजरमेंट आहे त्या मापाचं डबल फोल्ड आपल्याला हे ब्लाउज असं करून घ्यायचं आहे। आणि हा जो राहिलेला भाग आहे आपण यामध्ये आपले स्लीव्स बाही कटिंग करून घेणार आहे। तर हा फ्रंटचा पार्ट आहे। तर बघा, हे आपलं फ्रंटचं पार्ट आहे, त्याचं हाईट आहे 15.5। यात जे वरचं शोल्डरचं वगैरे आहे सगळं पूर्ण धरूनच आपण हे 15.5 घेतलेलं आहे याचं हाईट। तर कापडावरती, तर बघा आपलं हे कापडावरती मी मेजरमेंट घालून घेतलेलं आहे, फिटिंगचं सुद्धा मेजरमेंट केलेलं आहे। हे असं क्रॉसमध्ये का जातं, तर आपले हे टक्स आहेत दोन्ही, म्हणून हे आपले टक्सचे पार्ट आहे तो आपल्या इथं मायनस करायचा आहे, त्यामुळे हा पार्ट इकडला आपला वाढला जाईल। आता आपण इथे पाठीमागच्या बाजूचं मेजरमेंट घालून घेऊया। तर पुढचा भाग जो होता 15.5 इंचाचा होता आणि मागचा भाग आपण घेणार आहे 1/4 इंच कमी करून घेणार आहे त्यातला, म्हणजे 15.5 इंच आपण हे मेजरमेंट पाठीमागचं घेतलेलं आहे। तर जो आपला पुढचा पार्ट पेपर कटिंगचा होता तोच आपण इथे ठेवणार आहे, म्हणजे तुम्हाला कटिंग करताना अगदी सोपं जाईल आणि लवकर कटिंग तुमचं ब्लाउजचं होऊन जाईल। तर हा बघा आपला मेजरमेंटचा पार्ट आपण इथे ठेवून घेतलेला आहे। तर आपण हे बाहीचा गोल जो आहे पाठीमागचा तो घालून घेऊया। ह्याचा जो खड्ड्याचं मेजरमेंट आहे ते आपण 1 इंच ठेवणार आहे पाठीमागच्या साईडला। आणि आहे तो 9 इंची आपण पाठीमागच्या
गळाची उंची आपण ठेवणार आहे। तर 9 इंचावरती मार्क करून घेऊन पाठीमागचा सिंपल असा गोल गळा आपण इथे तयार करून घेऊया। मेजरमेंट घालून झालेलं आहे, तर आपण हे कट करून घेऊया। आपली जी क्रॉस पट्टी आहे ती कधीही डबल असते, त्यामुळे त्याच्या खालच्या साईडला लावण्यासाठी आपल्याला अजून एक क्रॉस पट्टी लागणार आहे। तर ते आपण हे जे ब्लाऊजच्या कटिंगमधून बाहीच्या गोलच्या साईडनं जे कापड राहिलं होतं, तर त्यातच आपण हे क्रॉस पट्टीसाठी आतल्या साईडची जी पट्टी आहे ती कट करून घेणार आहे कापडाची। तर बघा, हे आपलं ओरिजिनलचं जे क्रॉस पट्टी आहे वरच्या साईडला येईल ते ब्लाऊजच्या ते आहे। तर त्याच्या 1 पाव इंच आपल्याला जास्तीचं मार्जिन इथे ठेवायचं आहे खालच्या साईडच्या पट्टीला। तर आपण आता हे कट करून घेऊया। पट ठेवलं होतं त्यातून आपण बाही कट करून घेऊया। बाहीची जी तयार उंची असणार आहे ती 5.5 इंच असणार आहे। तर आता हे बघा, तर हे ब्लाऊजचं कापड एवढंच असल्याने 7.5 इंच यामध्ये आपण बसवू शकतो। तर आपण इकडं एक अर्धा 1 इंचाची कळी आपण ब्लाऊजला लावू शकतो। तर ब्लाऊजची तयार उंची 5.5 येणार आहे, तर आपल्याला खाली फोल्ड करावं लागेल हात शिलाईसाठी 1.25 इंच आपण इथं एक्स्ट्रा ठेवणार आहोत। तिथे आपण हात शिलाई करून घेऊ। तर बाहीची जी उंची आहे 5.5 इंच आपण मार्क करून घेऊया आणि अर्धा इंच स्टिचिंगसाठी आपण ठेवणार आहोत। आता जो बाहीचा जो फिटिंग साईडचा पार्ट आहे त्या ठिकाणी आपण 6 इंच आपलं हे झालेलं आहे। तर या साईडून 6 इंच। तर हे बघा आपलं, तर जो बाहीचा आपण जो खड्डा येतो तो असा इथे 3 इंचला मार्क करून घेऊन आपण इथं या साईडला आपला बाहीचा खड्डा तयार होईल। बाहीचा खड्डा आहे आणि हे आपलं 1.5 इंच मार्जिन आहे बाहीचं। तर आपण हे राऊंड शेप आपण इथे ड्रॉ करून घेऊया। तर या ठिकाणी बघा, हे 2 मार्क तुम्हाला दिसतील। एक आहे हा 1.5 इंचावरती आणि दुसरा जो आहे तो 1 इंचावरती। जो आपला खड्डा येईल त्यासाठी आपण इथे 1 इंच घेतलेला आहे आणि बाहेरचा खड्डा जो जास्त फुगीर होतो त्यासाठी आपण 1.5 इंच घेतलेला आहे। तर बघा, हे बाही कटिंग ही आपलं झालेलं आहे। तर असं छानपैकी राऊंड शेप बाहीला यायला पाहिजे। पूर्ण झालेलं आहे। तर आपण आता हे स्टिचिंगला सुरुवात करूया। आपण आता ब्लाऊज शिवायला सुरू करूयात। तर बघा, हे 4 टक्सचं आपण मार्किंग इथं करून घेतलेलं आहे। तर ते या साईडला आपण प्रेस करून त्याचं छाप मारून घेऊयात। तर हे बघा, असं या साईडला आपण छापून घेणार आहोत। यामुळे आपल्या दुसऱ्या बाजूचंही मेजरमेंट चुकणार नाही। आता आपण चॉकने हे पॉइंट डार्क करून घेऊयात आणि आपण टक्स मारून घेऊयात। तर हे पहा, आपले टक्स मारून झाले आहेत। तर विदाउट कप हा पफ कसा येतो बघा।
टक्समुळे व्यवस्थित येते असं. तर अशा प्रकारे हे आपले 4 टक्स झालेले आहेत. दुसऱ्या साईडचाही आपण टक्स मारून घेऊयात. तर पहा दोन्हीकडच्या साईडचे आपले हे 4 टक्स मारून झालेले आहेत. तर आपण आता हे बॅक साईड जो आहे त्याचे पाठीमागचे जे 2 टक्स आहेत ते आपण स्टिच करून घेऊया. तर हे पहा पाठीमागच्या साईडला अशा प्रकारे हा शेप येतो. आता आपण ब्लाऊजला क्रॉस पट्टी लावून घेऊयात. आपले टक्स मारून तर झालेले आहेत. तर हे क्रॉस पट्टी आहे आपली जी वरच्या साईडला येईल ब्लाऊजच्या. आणि आपण जी एक्स्ट्रा दुसरी कट करून घेतली होती खालच्या साईडला लावण्यासाठी ती ही असेल. तर आपण हे दोन्ही टेप मारून क्रॉस पट्टी आपली तयार करून घेऊया. तर पहा आपला जो एक्स्ट्राचा पार्ट होता इथं ब्लाऊजचा आपण थोडंसं पाव इंच जास्तीचं आपण कापड खालच्या पट्टीचं कट केलं. तर ते आपण राहिलेला भाग आता इथं कट करून घेऊयात. तर बघा अशा प्रकारे कट झालेला आहे. आता या साईडला आपण टीप आतल्या साईडला जाईल. याच्यावरती आपण दाब टीप जी असते आपली ती घालून घेणार आहोत खालच्या साईडच्या पट्टीच्या बाजूला. ही क्रॉस पट्टी जी आहे ती वर येईल, ही आतल्या साईडला जाईल. आतल्या साईडला जी पट्टी आहे त्याच्यावर आपण इथं या ठिकाणी आपण दाब टीप घालून घेणार आहोत. तर बघा आपली दाबटीप. तर बघा हे दाबटीप आपलं घालून झालेलं आहे. तर दुसरी पट्टी जी आहे आपली क्रॉस पट्टी ती आपण अशीच रेडी करून घेऊयात. तर पहा हे आपले दोन्ही क्रॉस पट्टी तयार झालेल्या आहेत. आता ब्लाऊजच्या फ्रंट पार्टला आपण हे क्रॉस पट्टी जॉईंट करून घेऊयात. तर पहा आहे. तर ही फ्रंटची जी पट्टी आहे हा फ्रंट साईड आहे आपला. टीप घातलेला पार्ट जो आहे तो आत असायला पाहिजे. नीट लक्ष देऊन बघा. व्हिडिओ स्किप करत जाऊ नकात मध्येच. पूर्णतः व्हिडिओ बघा म्हणजेच तुम्हाला शिलाई कळेल. तर हा बघा आपला फ्रंटचा पार्ट, शिलाईचा पार्ट आत आहे. तर हा भाग जो आहे आपल्याला ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचा जेणेकरून हे आपण जेणेकरून आपण जे बेल्ट लावणार आहे त्याची जी टीप आहे आपली ती क्रॉस बेल्टच्या आत जायला पाहिजे. ते आपल्याला वरती ब्लाऊजमध्ये दिसू नये. या प्रकारे आपण इथं आता टीप मारून घेणार आहोत. तर बघा हे आपलं टीप मारून झाले आहे. ही उलटी बाजू जी आहे ब्लाऊजची ती आपल्याला आत घ्यायची आहे. तर ही अशी फोल्ड करायची. फोल्ड केल्यानंतर ही जी खालची पट्टी आहे क्रॉस बेल्टची ती अशी या ठिकाणी जोडून घेऊन यावरती आपल्याला टीप मारून घ्यायचं. तर हे बघा पूर्ण आपलं ब्लाऊज जे आहे कापड ते क्रॉस पट्टीच्या आत गेलेलं आहे. तर आपण याला सरळ करून घेऊया. तर हे बघा अशा प्रकारे हे क्रॉस बेल्टचं जे स्टिचिंग आहे ते पूर्णतः आत गेलेलं आहे आपल्याला हे.
वरती दिसून येणार नाही आहे. तर आपलं हे क्रॉस बेल्ट लावून झालेलं आहे. तर दुसऱ्या साईडलाही आपण असंच बेल्ट लावून घेऊया आणि त्यानंतर आपण ब्लाऊजला काजापट्टी आणि बटनपट्टी दोन्ही लावून घेऊया. हा एक्स्ट्रा राहिलेला पोर्शन जो आहे आपण कट करून घेणार आहोत नंतर. तरी दुसऱ्या साईडची पण आपण आता पट्टी लावून घेऊया. आता हे आहे असंच आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि या दोन्ही बाजू आपल्याला जोडून घ्यायचे. तर बघा आपण ही काजपट्टी म्हणजे आपण हुक लावतो या साईडला. जर ब्लाऊजला हुक असतील तर ही जी पट्टी आपण लावतो छोटी पट्टी त्या साईडला हुक लावतो. तर ही ब्लाऊजच्या डाव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या हाताला ही पट्टी येईल. तर डाव्या साईडला आपण ही पट्टी आता लावून घेणार आहोत. याच पट्टीला आपण हुक लावणार आहोत आणि उजव्या साईडच्या बाजूला आपण हुक पट्टीसाठी हुक लावण्यासाठी जे घर लागतात म्हणजे हुकाचे घर करावं लागतात ते आपण ती पट्टी उजव्या साईडला लावून घेणार आहोत. तर हे बघा हुक पट्टी आपली लावून झालेली आहे. आता ब्लाऊजच्या फ्रंटच्या आपल्या उजव्या साईडला आपण हुकचे घर म्हणजे हुक लावण्यासाठी जे आपण आय होल बनवतो त्याची पट्टी आपण इकडे लावून घेणार आहोत उजव्या साईडला. यालाच आपण बटन पट्टी म्हणतो. म्हणजे जे लोक हुकच्या ऐवजी ब्लाऊजला बटन लावतात ते या साईडला उजव्या साईडला ब्लाऊजच्या बटन पट्टी लावत असतात. आणि या पट्टीवरती ज्या पट्टीवरती आपण हुक लावणार आहे यावर बटन लावण्यासाठी काजा केल्या जातात. आता आपण बटन पट्टी लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपण आता सरळ टिप मारून घेणार आहे, खालती फोल्ड करणार आहे. त्यानंतर परत ही पट्टी आपण इथं डबल फोल्ड करून स्टिच करून घेणार आहे. तर बघा ही ब्लाऊजची सरळ साईड वरच्या साईडला आहे, त्याच्या खालच्या साईडला आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. तर ही पट्टी आपण डबल फोल्ड करून शिवून घेऊया. हे लावून झालेलं आहे. क्रॉस बेल्ट 4 टक्स ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आपला जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपण बॅक पार्ट तयार करून घेऊन त्याचे शोल्डर्स आपण जोडून घेऊया. बॅक पार्टचे आपले टक्स मारून झालेले आहेत आधीच. तर इथे खालच्या साईडला आपण एक पट्टी लावून घेणार आहोत, कंबर पट्टी आपली जी असते. त्यानंतर आपण शोल्डर जोडून घेऊयात. तर बघा कंबर पट्टीसाठी ही 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे मी, लांब पूर्ण पुरेल अशीला. तर ती अशी फोल्ड करून एक साईडला फोल्ड करून शिवून घेतलेली आहे. आता आपण ही पट्टी लावून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने ज्या ठिकाणी आपले टक्स येतील त्या ठिकाणी आपल्याला इथे एक फोल्ड करून घ्यायचं आहे. एक सून आपली येईल, त्याने फिनिशिंग छान येते ब्लाऊजला आणि फिटिंग ही छान बसतं. तर कंपल्सरी हे एक टक्स घेणं गरजेचं आहे बॅक साईडला टक्सला. तर आता आपण ही पट्टी लावून घेऊया. तर याच्यावरती आपण दाब टीप मारून घेऊया. तर पहा बॅक साईडला आपली कंबरपट्टी लावून झालेली आहे. याला आपण मशीन टीप ही घालू शकतो और आपण हात शिलाई करू शकतो. हात शिलाईचा एक व्हिडिओ मी या व्हिडिओनंतर अपलोड करेन, जेणेकरून तुम्हाला हात शिलाई कशी करायची असते हे शिकता येईल. आणि हुक कसे लावायचे, हुकाचे घर कसे बनवायचे, बटन कसे लावायचे, काजा कसे करायचे, मशीन काजा, हाताने काजा,
या सर्वांचे मी व्हिडिओ यानंतर अपलोड करेन। तर तसेच माझे व्हिडिओ बघत राहा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, नवीन नवीन व्हिडिओज माझे बघायला मिळतील। आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊया। आपला बॅकचा पार्ट शिवून झालेला आहे पूर्ण। तर आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊया। शोल्डर जॉईंट करताना आपण गळ्याच्या साईडनं बाईच्या साईडकडे थोडं क्रॉसमध्ये टिप मारणार आहे। म्हणजे काही जणांना तक्रार असते की त्यांचा मुंडा जो असतो शोल्डर तो घसरतो, तर गळ्याच्या साईडला आपण थोडंसं जास्तीचं ठेवणार आहे आणि बाईच्या साईडला कमी कापड आपण ठेवून असे क्रॉसमध्ये टिप मारून घेणार आहे। तर हे बघा, शोल्डर उतरू नये यासाठी तुम्हाला टिप मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। तर अशा प्रकारे ही क्रॉसमध्ये आपण टिप मारून घ्यायची आहे गळ्याच्या साईडला। बघा ही या जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाहीत किंवा घसरणार नाहीत। तर आता आपण टिप मारून घेऊया। तर या साईडचाही आपण शोल्डर लावून घेऊ। तर पहा, दोन्ही शोल्डर आपले जोडून झालेले आहेत। आता आपण बाई लावून घेऊया। तर बाईचं कटिंग आपण केलेलं आहेच आधीच। आता आपण बाई लावून घेऊया। तर आता आपण ही खालची जी हात शिलाईची पट्टी आहे बाईची ती फोल्ड करून स्टिच करून घेऊया। स्टिच थोडीशी मोठी ठेवायची आहे आपल्याला टीप, जेणेकरून आपण नंतर हात शिलाई करणार आहे तेव्हा ती आपल्याला उसवायला काढून टाकायला सोपं होईल। तर पहा, फोल्ड करून स्टिच करून झालेलं आहे। दुसऱ्या साईडचंही आपण फोल्डिंग करून घेऊया। ही पट्टी फोल्ड करत असताना बाई नीट चेक करून घ्या, नाहीतर दोन्ही एका साईडचे होऊ शकतात। त्यामुळे व्यवस्थित बघून बाई लावायला पाहिजे आपण। तर सरळ साईड आणि उलटी साईड आपल्यालाही ओळखता आली पाहिजे आणि व्यवस्थित आपण। तर बाई लावायच्या आधी आपण क्रॉस पट्टी आणि पाठीमागची जी आपली कंबर पट्टी आहे तो भाग जोडून घेऊयात। तर पहा, आपण टिप मारून घेतलेला आहे। बाई लावायच्या आधी आपण एक गोष्ट चेक करणार आहोत। आपण शोल्डर तर जोडलेला आहे, हा जो आपला बाईचा खड्डा असतो त्या साईडचा भाग। तर हे पहा, फिटिंग साईडचा जो आपला भाग असतो तर हे पाठीमागचं आणि पुढचं दोन्ही आपले सेम यायला पाहिजे। जर कापड थोडंसं कमी जास्त झालं बाईच्या खड्ड्याकडे तर तो भाग आपण कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित शेपमध्ये। तर हे बघा, हे दोन्ही भाग आपले सेमच आहेत, कट करायची आपल्याला गरज नाही आहे। तर त्यानुसार आपण बाई लावणार आहोत। तर हा बघा, या साईडचीच आपली बाई आहे। कमी खड्डा जो आहे आपला, हा फुगीर जो भाग आहे तो पाठीमागच्या साईडला येईल आणि जास्त खड्डा असलेला आपला हा फ्रंट साईडला येईल। आणि आपण बाई लावायच्या आधी एक बाईचा जो पार्ट आहे तो आपण दोन्ही आपण एकमेकांना जोडून बघणार आहोत की हे व्यवस्थित कुठं कापड कमी पडणार नाही। फिटिंगच्या साईडला कमी पडल्यास आपल्याला कडी जॉईंट करून घ्यावं लागेल। आपण आता बाई लावून घेऊया। तर बघा, बाईच्या इथं सेंटर पॉईंटला मी कट केलेला आहे। तर बरोबर शोल्डरच्या ठिकाणी आपण हे अशा पद्धतीने हे ठेवून
सेंटरपासून आपण इथून शिवून घेऊया. तर पहा पाठीमागच्या साईडला कापड घ्यायचं पुरेसं झालेलं आहे, कमी पडलेलं नाही आहे. तर आपण डबल टिप मारून घेऊया. आता आपण दुसऱ्या साईडची बाही लावून घेऊया. तर पहा आपली बाही लावून झालेली आहे. आता आपण गळ्याचा भाग शिवून घेऊया आणि त्यानंतर आपण फिटिंग करून घेणार आहोत. तर फिटिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सरळच आधी एक टीप मारून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ब्लाऊजला ओव्हरलॉक करायची गरज पडणार नाही. वरच्या साईडला सरळ बाजूला आपण एक टीप मारून घेऊन ती नंतर आतल्या साईडनं फोल्ड करून अशा रीतीने टीप मारणार आहे, जेणेकरून एक कापड जे आहे आपलं दोरा निघेल ते भाग आत जाईल, त्यामुळे दोरा निघणार नाही आणि आपल्याला ओव्हरलॉक करायची पण गरज भासणार नाही. तर आपण आता गळा लावून घेऊया. गळ्याची क्रॉस पट्टी आपण कट करून घेऊया. तर हा गळ्याचा भाग जो आपण कट केलेला आहे कापड तोच आपण यासाठी यूज करणार आहे. तर यातूनच आपण अशा प्रकारे क्रॉस पट्ट्या ज्या आहेत आपण कट करत जाणार आहे 1-1 इंचाच्या. तर पहा अशा पद्धतीने आपण सर्व पट्टी कट करून घेणार आहोत गळ्यासाठीचे. तर ही क्रॉस पट्टी जोडायची कशी, आपण सरळ असंही जोडू शकतो. हे दोन्ही भाग सरळ कट करून एकमेकांना ठेवून टिप ही मारू शकतो, और हे क्रॉस जे आहे अशा प्रकारे आपण ही पट्टी जोडू शकतो. तर बघा हे अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी ठेवून घ्यायची आणि आपल्याला इथूनही स्टिच करून घ्यायची. तर हे पहा अशा प्रकारे आपली पट्टी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व पट्टी जोडून घेणार आहोत. तुम्ही दोन्ही टाईप शिवू शकता, क्रॉसमध्ये जोडून घ्या और सरळ पद्धतीने. तर मी तशी तुम्हाला एक पट्टी जोडून दाखवते. तर हे पहा आपण सरळ कट करून घेऊया आणि इथे टिप मारून घेऊया. तर हे पहा अशा पद्धतीने तुम्ही ही पट्टी तयार करून घेऊ शकता. तर आपण बाकीची पट्टी जोडून घेऊन गळा लावायला सुरू करूया. तर बघा आपली पट्टी तयार झालेली आहे. तर आपण ही लावून घेऊया. तर हे पहा ब्लाऊजचा सरळ भाग आहे आणि हा पट्टीचा उलटा भाग टीपवर येईल आपला. तर हे बघा अशा प्रकारे आपण गळपट्टी लावायला सुरू करणार आहे. तर या ठिकाणी असं फोल्ड करायचं आहे. तर नीट बघा. तर आपण इथून टीप मारून घेऊ. इथे आल्यानंतर हे कापड आपण खालच्या साईडला फोल्ड करून घेणार आहोत. तर पहा आहे अशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे. तर पूर्ण पट्टी लावून झालेली आहे. तर गळ्याच्या पट्टीची फिनिशिंग छान येण्यासाठी, आपली गोट पट्टी छान येण्यासाठी, पायपिंग छान येण्यासाठी आपण इथे कट्स मारणार आहोत. जो आपण स्टिच केलेला भाग आहे गळ्या साईडचा आतल्या साईडचा तो, तर सावकाशरित्या कट्स मारायचे आहेत, नाहीतर ब्लाऊज कट होण्याची शक्यता असते. तर पूर्णतः असे कट्स आपल्याला मारून घ्यायचे आहेत. आपले कट्स मारून झालेले आहेत. तर आता आपण फोल्ड करून घेऊया. गळ्याचा कापड जो आहे तो इथे गोट आपलं व्यवस्थित येण्यासाठी, पायपिंग व्यवस्थित येण्यासाठी आपण हे अशी फोल्ड करून एक टीप मारून घेणार आहे. ती टीप मारल्यानंतर आपण ब्लाऊजच्या गळ्याला अशी गोट मारणार आहे, जेणेकरून ही गोट अशी सुंदर येते आणि जे बिगनर्स आहेत, नवीन शिकणार आहेत, त्यांना फार इझी जातं.
ब्लाऊजला पायपिंग करणं किंवा ब्लाऊजच्या गळ्याला गोट मारणं. तर लक्ष द्या, आपण हे आता हे अशा पद्धतीने फोल्ड करतो आहे. फोल्ड करून ह्याच्यावरती एकदम कडेने टिप मारून घेणार आहे. आपण अशा रीतीने इथं टिप मारून घेणार आहेत कडेनं. तर बघा, एकदम असं कडेनं आपण टिप मारून घेणार आहोत. पूर्ण पट्टीला टिप मारून घेऊया. तर बघा, आपलं टिप मारून झालेलं आहे आणि हा जो आतला एक्स्ट्राचा कापड जो राहिलेला आहे आपण तो कट करून टाकणार आहे. तर आता आपण ब्लाऊजला गोट मारून घेऊया. असं बारीक असं फोल्ड करून आपण या साईडला इथे टिप मारून घेणार आहोत. तर बघा, इथे आपण टिप मारणार आहोत. तर पहा, आपला गळा लावून झालेला आहे. तर अशा पद्धतीने ब्लाऊजच्या गळ्याला गोट मारून झालेला आहे. तर आता आपण फिटिंग करून घेऊया. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे बघा, सर्व साईडनं मी एक टिप मारून घेतलेला आहे. तर आता ब्लाऊज उलट्या साईडनं फोल्ड करून आपण हे अशी एक टिप मारून घेणार आहोत वरून, ज्यामुळे आपल्याला ओव्हरलॅप करायची गरज पडणार नाही आणि ब्लाऊजची दोरेही निघणार नाहीत. पूर्णतः हे पॅक होऊन जाईल. तर हे पण अशा प्रकारे फोल्ड करून आपण टिप मारून घेतलेलं आहे. आता आपण फिटिंग करून घेऊया. आता आपण ब्लाऊजचं फिटिंग करून घेऊया. तर बाहीचं जे फिटिंग आहे ते आपलं 5 येणार आहे. 5 इंचावरती आपण मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लाऊजचं जे चेस्ट फिटिंग आहे आपलं ते 36 इंच छातीचा ब्लाऊज होता. त्याचं 4 फोल्ड केलं म्हणजे आपण त्याला 4 भागलं तर 32 इंच छातीचा आपला ब्लाऊज होता. तर आपण ह्याचा चौथा भाग, 32चा चौथा भाग म्हणजे आपला 8. तर 8 इंचावरती आपण इथे मार्क करून घेणार आहोत फिटिंगसाठी. तर व्यवस्थितरित्या फिटिंग. तर या ठिकाणी 8 इंचावरती आणि जो आपला कमरेचा भाग आहे तो येईल 6.5 इंच. तर आपण टिप मारून घेऊया. या साईडचं झालेलं आहे. तर दुसऱ्या साईडने आपण फिटिंग करून घेऊया. तर पहा, या साईडलाही आपलं फिटिंग करून झालेलं आहे. एक्स्ट्रा 2 आपण टिप मारून घेऊयात साईडने. आपला ब्लाऊज पूर्ण होत आलेला आहे. तर पहा, आपला ब्लाऊज फिटिंग करून झालेला आहे. आपला ब्लाऊज पूर्णतः शिवून झालेला आहे. तर अशाच पद्धतीने माझी व्हिडिओज पाहत राहा. बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओ शेअर करा जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी. तर पहा, हे पूर्ण झालेलं आहे शिवून. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओज शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. तर हात शिलाई कशी करायची आणि हुक लावायचं कसं, हुकचे घर कसं करायचं, मी त्यासाठी तुम्हाला 2 सेपरेट व्हिडिओज टाकेन या व्हिडिओनंतर ना. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. धन्यवाद.